वरोरा भद्रावती मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार प्रवीण सूर यांनी माढळीमध्ये प्रचार दौरा काढला। यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या। या भागात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर असून प्रस्थापित लोकप्रतिनिधी परप्रांतीय लोकांबाबत बोलायला तयार नाहीत। तेच लोक येथे येऊन दबदबा निर्माण करत आहेत। स्वर्गीय नंदुभाऊ सूर यांनी नेहमीच स्थानिकांना न्याय दिला आहे। यापुढेही स्थानिकांना रोजगार, महिलांना स्वयंरोजगार आणि नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांवर भर देऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न मी करणार असल्याचं प्रवीण सूर यांनी सांगितलं। युवा उमेदवार वरोरा भद्रावती विधानसभेत मोठ्या प्रमाणात आहे। त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे आहे प्रवीण सूर। मनसेतर्फे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून युवकांमध्ये मोठा चर्चेचा उत्साह निर्माण झालेला आहे। या माध्यमातून माढळे या गावात आम्ही आलेलो आणि ते आम्हाला चर्चेदरम्यान या ठिकाणी गावात फेरी मारताना दिसले आहे। भरघोस असा प्रतिसाद त्यांच्या पाठीमागे येऊन राहिला आहे। भाऊ, माढळे या गावामध्ये आहे आणि काय तुम्हाला या उमेदवारीत मिळाल्यानंतर काय सगळ्यात मोठा प्रश्न वाटला या भागातला आणि काय त्याच्यावर आपण करू शकतो? आपल्या या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचा जर आपण विचार केला तर हा पूर्ण औद्योगिक क्षेत्र आहे। हा औद्योगिक क्षेत्र असून सुद्धा इथल्या युवकांच्या हाताला रोजगार नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न भेडसावणाऱ्या इथल्या स्थानिक युवकांना आहे आणि त्याच मुद्द्यावर आम्हाला हे निवडणूक लढायची आहे। कोळसा उद्योग हा मोठ्या प्रमाणात आपल्या क्षेत्रामध्ये आहे आणि गेल्या 10-20 वर्षापासून हा उद्योग मोठ्या भरभराटीसुद्धा आलेला, मात्र त्या प्रमाणात रोजगार मिळाला नाही। नक्कीच नाही। त्यासाठी कुठेतरी आपले जे आता जुने लोकप्रतिनिधी आहे हे सुद्धा त्याच्यासाठी कारणीभूत आहे। कारण एखादी कंपनी जर आपल्या या क्षेत्रामध्ये येत असेल तर स्थानिकांना 80 आणि बाहेरच्यांना 20% रोजगार उपलब्ध व्हायला हवा, पण इथं उलटं होत आहे की 20% स्थानिकांना आणि 80% बाहेरच्यांना रोजगार उपलब्ध होत आहे। यासाठी कुठेतरी आपल्या या लोकप्रतिनिधींनी विधानसभेत तो आवाज उठवण्याचा हवा होता, तो उठवला गेला नाही। सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांचं कोणतंही योगदान आपल्याकडे दिसत नाही। पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सहकार तत्वावर शेती आधारित आहे आणि उद्योगधंदे आधारित आहे, जोडधंदे आधारित आहे, मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांपासून लोकप्रतिनिधी कंटाळले आहे असं अक्षरशः आम्हाला चित्र दिसायला। नक्कीच जर विचार केला तर मी ज्यांच्यामुळे राजकारणात आलो असे आमचे स्वर्गीय नंदुभाऊ सूर यांची मधात जे घटना अत्यंत दुःखद घटना झाली त्यानंतर मला या क्षेत्रात यावं लागलं, पण त्यांनी सहकाराचं जे लावलेलं मूड होतं, भाऊनी जसे बोलले की या सहकारात आपल्याकडे खरंच म्हणजे लोकांना सहकाराचं महत्त्व कळलेलं नाही। स्वर्गीय नंदुभाऊ सूर यांनी जे शाखे एक सुरू केली होती ती आज 3 शाखा सुरू झाल्या आणि या शाखेच्या माध्यमातून जवळपास 80 लोकांना रोजगारसुद्धा आम्ही दिलेला आहे। आपण जर विचार केला तर सहकाराच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रासाठी महिलांसाठी 12ही महिने काम नसल्यामुळे माझा विचार सुरू आहे की या दोन्ही तालुक्यात महिलांसाठी जवळपास 2 मोठे युनिट सहकार तत्वावर सुरू करायचे आणि महिलांना सुद्धा वर्षभर रोजगार पुरेल अशी एक व्यवस्था तयार करायची। आता हा जसा आपण विचार करतो की बाकीचे काही व्यवसाय आहे, जसे समजा कोणी व्यवसाय करतात, लहान मोठे दुकान लावतात, हा आता शैक्षणिक क्षेत्रातला हा व्हाईट कॉलर बिझनेस सुरू झालेला आहे। लोकांच्या खिशातून फक्त मुलाबाळांना चांगले एज्युकेशन देण्याच्या नावावर कित्येक लाखो रुपये वसूल केल्या जात आहे आणि शिक्षणाचा दर्जा पाहिला तर दर्जा काहीच नाही। आज जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत जे तहसीलदार, कलेक्टर किंवा मोठ्या पदावरचे जे समजा अधिकारी बनलेले आहे ते कुठे ना कुठे आपल्या जिल्हा परिषद शाळेमधून सुद्धा बनलेले आहे। पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा या प्रशासनाने काय केलं तर जिल्हा परिषदच्या शिक्षकांना सुद्धा बाकीच्या इतर कामाला जुंपून त्यांच्यावर जे जिम्मेदारी होती त्या जिम्मेदारीच्या मूळ प्रश्नालाच त्यांनी बगल दिली आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी काही घडणार नाहीच आणि यावर सुद्धा या लोकप्रतिनिधींनी अंकुश नक्कीच ठेवायला हवा। बिलकुल, युवा उमेदवार आमचे प्रवीण भाऊ सूर यांच्या ज्वलंत काही ज्या समस्या आहे त्यांना उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि नक्कीच ते पात्र जर आमदार जर झाले या भागाचे, नक्की या सगळ्या प्रश्नांवरती वाचा फोडतील अशी अपेक्षा करतो। मी चेतन लुतडे, लाईव्ह चंद्रपूर, वरोरा।